तू जे पेरशील ना तेच उगवेल, पण त्याच्यासाठी तुला पेरावं लागेल अगोदर ना. आणि पेरल्यावर खूप काही मिळेल. तू जमिनीमध्ये एक दाणा टाक, ज्वारीचा दाणा तुझ्याकडे आहे, तुला तो खाऊन घ्यायचा आहे आणि त्याला संपवायचं आहे, का तुला तो जमिनीमध्ये रुजवायचा आहे आणि पुन्हा तो रुजवल्यानंतर 1000 दाण्यांचं कणीस घेऊन तो वर येईल. मग तुला तो त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तो रुजवावं लागणार आहे, त्याचं पालन पोषण करावं लागणार आहे, त्याची मशागत करावं लागणार आहे, त्याला वाढवावं लागणार आहे, त्याला जगवावं लागणार आहे. थोडा काळ जाईल त्याच्यामध्ये. तुला तो दाणा जमिनीमध्ये टाकावाही लागेल, म्हणजे तुझा दाणा तुला जमिनीला द्यावा लागणार आहे. परंतु लक्षात ठेव, ज्या वेळेला तू तिला एक दाणा देते ना बाळा, त्या एका दाण्याचा ती 1000 कणसांनी भरलेला कणीस तुला देते. त्यामुळं तू हा विचार करू नको. तू खाऊन घेणार, तो नष्ट होणार, त्याचं अस्तित्व संपणार. परंतु ज्या वेळेला तू जमिनीमध्ये रुजवशील ना, त्यावेळेला 1000 दाण्यांचं कणीस घेऊन तो वर येईल. म्हणजे काय, तर पुन्हा तू त्याचा प्रचार आणि प्रसार करणार, पुन्हा त्याची तू पेरणी करणार. परंतु जो तू खाल्लाय, तो गिळून घेतलाय दाणा, तो नष्ट झालाय. हे छान उदाहरण मला माईंनी सांगितलं होतं त्यांच्याकडे असताना. आणि अगदी